मोठी बातमी नाशिकमधून सध्या समोर येते। नाशिकमधल्या बैठकीत मराठे आपापसात भिडले। मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा झालाय। मविप्रच्या खासगी विद्यापीठाचा मुद्दा हा वादाचा ठरला आणि याच सभेमध्ये मोठा राडा झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर नाशिकमधील मोठी संस्था मविप्रच्या या सभेमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। विद्यापीठाच्या मुद्द्यावरून हा सगळा राडा झाल्याची माहिती सध्या समोर येते। नाशिकमधल्या बैठकीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये हा सगळा राडा झाला। तर मराठा विद्याप्रसारकच्या खासगी विद्यापीठाचा मुद्दा हा वादाचा ठरलाय। त्यामुळे नाशिकमधून ही मोठी बातमी सध्या आपण पाहतोय। मराठा विद्याप्रसारक या संस्थेच्या वार्षिक सभेच्या वेळी मविप्रच्या खासगी विद्यापीठाचा हा सगळा मुद्दा उचलून धरण्यात आला आणि त्याच वेळी या सभेमध्ये मोठा राडा झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मोठी बातमी समोर येतेय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, मराठा विद्याप्रसारकच्या या वार्षिक सभेमध्ये मोठा राडा झाला, काय अधिक माहिती? अंकिता, एक महत्त्वाची बातमी आहे। काल नाशिकच्या मराठा विद्याप्रसारकच्या संस्थेमध्ये सर्वसाधारण सभा होती आणि याच सभेमध्ये हा संपूर्णपणे गोंधळ झालेला आहे। एक मोठी संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिलं जातं, पण वार्षिक जी सर्वसाधारण सभा असते त्यामध्ये ही संपूर्णपणे ज्या इथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। खरं तर संस्थेचं खासगी विद्यापीठ करण्याचा एक प्रस्ताव होता। जी विद्यमान बॉडी आहे त्या बॉडीकडनं हे प्रस्ताव आणण्यात आलेला होता, पण जे विरोधक आहेत विरोधकांनी या संपूर्ण प्रस्तावाला विरोध केला आणि त्यानंतर हा गोंधळ निर्माण झालेला होता। अगदी बाचाबाची झाली, राडा सुद्धा झालेला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर पोलीसने सुद्धा हस्तक्षेप करून ही परिस्थिती आता शांत केलेली आहे। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या जे खासगी विद्यापीठाचा प्रस्ताव आहे या प्रस्तावावरती काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।